चला तर पाहूयात लक्ष्मीच्या पावलांनी आजच्या भागात काय होतं आहे. तर सोहम घरच्यांना येऊन सांगत होता की सर्व त्याचं किती कौतुक करतायत ते, आणि हे सर्व मी नाही माझ्या फोटोवरचे कमेंट्स असं सांगतायत, असं देखील म्हणाला. मला खूप भारी वाटतं आहे आणि हे सर्व मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे, असं म्हणताच अद्वैतने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हे म्हणाला की आता यापुढे नेहमी अनुभवशील आणि यापुढे सर्व चांगलंच होणार आहे. फक्त मला एक वचन हवं आहे की यापुढे तू दारूला हात देखील लावणार नाहीस. सोहम नाही करणार रे, असं म्हणताच अद्वैत बोलतो, असं नाही, वचन हवं आहे मला. तर सोहम अद्वैतचा हात पकडून त्याला हे म्हणतो की दादा, याआधी मी माझ्या आयुष्यात काहीच केलं नव्हतं रे, पण आज मी पहिल्यांदा माझ्या टॅलेंटच्या जोरावर काहीतरी कमवलं आहे. मी चांदेकरांचा मुलगा आहे म्हणून नाही किंवा उपकार म्हणून नाही, फक्त माझ्या टॅलेंटच्या जोरावर, आणि म्हणून मला या यशाची किंमत माहिती आहे. आता मी मागे वळून पाहणार नाही दादा, मला खरंच खूप कॉन्फिडन्स आला आहे. त्याचबरोबर अद्वैत हा सोहमला वचन मागतो. तर लगेचच सोहम हा अद्वैतला वचन देतो आणि त्याला बोलतो की दादा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आजपासून कधीच दारूला हात देखील लावणार नाही. आणि त्यासोबतच त्याला बोलतो की तुझी साथ ही माझ्यासोबत नेहमी आहे, तर मी ही गोष्ट विसरणार नाही आणि त्याच्यामुळेच मी ह्याच्या पुढे कधीच घरात दारू पिऊन येणार नाही आणि कुठलाच तमाशा घालणार नाही. तर हे सगळं ऐकून मात्र अद्वैतला फारच बरं वाटतं. हे सगळं पाहून रजनीला पण खूप छान वाटतं. तर लगेचच अद्वैत हा सगळ्यांना बोलतो, एवढी छान बातमी दिली आहे सोहमनी, तर आपण सगळे मिळून पार्टी तर करायलाच हवी ना. तर त्यासोबतच अद्वैत बोलतो की तुम्ही सर्व बसा, मी सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येतो म्हणून. तर लगेचच अद्वैत हा डायनिंग टेबलवरती कॉफी घेऊन येतो आणि सगळ्यांना त्यांनी बनवलेली स्पेशल अशी कॉफी सर्व्ह करतो आणि तो सगळ्यांना विचारतो कशी झाली आहे कॉफी. त्याबरोबर आबाब म्हणतात की एकदम फक्कड झाली आहे म्हणून. ही पिऊन कॉफी मात्र मला कलाचीच आठवण आली. तर लगेचच रजनीसुद्धा तिकडे बसलेली असते आणि अद्वैतला सांगते की ह्या कॉफीचा एक सिप घेतला तरी लगेचच एकदमच मला कलाची आठवण झाली. म्हणजे आता अद्वैत, तुला कलासारखी कॉफी बनवता येते, म्हणजे आता कलाला कॉन्फरन्सला जायचं काही हरकत नाही असं वाटतं. तर लगेचच अद्वैत हा रजनी काकूला त्याच्या म्हणतो की नाही तसं काही नाही आहे, पण इकडची जितकी पण सगळी कामं आहेत ती सगळे कोण बघणार ना, म्हणजे इकडची पण कामे ही सगळी खोळंब राहतील. जर कला सारखी कॉन्फरन्सला जात गेली तर मात्र इकडची कामे नाही होत राहणार. तर त्यासोबतच सगळेजण हे अद्वैतला पाहून हसू लागतात. तर दुसरीकडे सोहम हा अद्वैतच्या कानात काहीतरी कुजबुजतो. तर लगेचच अद्वैत हा म्हणतो की नाही तसं काही नाही आहे, मी मात्र असंच बोललो, ती गोष्टीसुद्धा माझ्या मनात अशीच आली म्हणून बोललो. कारण कसं आहे, इकडची कामं खोळंबली तर ते आपल्याला चालणार नाही ना, शेवटी आपली कंपनी ही इकडे आहे मेन. अद्वैत मात्र सगळ्यांना ही खात्री करून देत असतो की त्याला कलाची आठवण येत नाही आहे, पण मात्र सगळ्यांना त्याच्या चेहऱ्यावर दिसतं की त्याला किती कलाची आठवण येते ते, आणि तो पण हसून घेतो ह्या सगळ्या गोष्टी. तर लगेचच अनामिका तर मात्र नाखुश असते, तिला तर अजिबातच या सगळ्या गोष्टी आवडत नाही. इतक्यातच आबा बोलतात की चांदेकरांचे दोन्हीही मुलं अद्वैत आणि सोहम कसे खुश आहेत, म्हणून या घराला कसं घर पण आलं आहे. त्याबरोबरच आज खरा असा आनंदाचा दिवस वाटतोय. तर लगेचच रोहिणी तर काही बघवतच नाही, रोहिणी लगेचच तिकडून उठते आणि साईडला जाते. तिच्यासोबतच तिच्या मागे अनामिकासुद्धा जाते. रोहिणी ही अनामिकाला बोलते की मला आता हे काय बघवत नाही आहे, हे कसे स्वतःच्या मुलांचं कौतुक करतात आहेत आणि माझा मुलगा कसा तिथे बाहेर फिरतोय, ह्या लोकांना माझ्या मुलाची अजिबातच काहीच किंमत नाही आहे. ह्या लोकांनी कसं त्यांच्या पायाखाली माझ्या मुलाला चिरडून दिलं आहे आणि ह्यांना मात्र स्वतःच्याच मुलांचं कौतुक आहे आणि हे कौतुक काय मला बघवत नाही आहे. तर ती लगेचच अनामिकाला सांगते, अनामिका तू आत्ताच्या आत्ता असं काहीतरी कर ज्याने की हा सगळा आनंद जा आहे तो सगळा मातीमोल गेला पाहिजे. तर लगेचच अनामिकासुद्धा तिला बोलते की तुम्ही काळजी करू नका मॅडम, मी काहीतरी करते, मी आत्ताच्या आत्ता काहीतरी करते ज्याने ह्या सगळ्या गोष्टी विसरतील. आणि त्याच सोबतच रोहिणी बोलते की मला ह्यांचा आनंद हा अजिबातच बघवणार नाही आहे. तर अनामिका बोलते तुम्ही काळजी करू नका, मी आताच काहीतरी करते ज्याने हा इकडचा आनंद हा इथेच संपून जाईल, तुम्ही फक्त आता बघत राहा
की मी काय करते ते. त्यासोबतच अनामिका ही मात्र पटकनच डायनिंग टेबलजवळ जाते, जिकडे सोहम हा अद्वैतच्या बाजूला बसून कॉफी पित असतो. सोहमला बोलते की सोहम चल पटकन, मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून. तर ती पटकन सोहमला घेते आणि सोहमला घेऊन किचनजवळ जाते. तिकडे किचनजवळ जाऊन ती तिला बोलते की सोहम, मला तुला खूप काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. त्याबरोबरच सोहम तिला बोलतो काय सांगायचं आहे, बोल ना पटकन. तर सोहमला अनामिका सांगते की तुला हे जे काय आज जे मिळालं आहे यश, तर तो सोहम एक्साइटमेंटमध्ये येऊन बोलतो की हो मला माहिती आहे की हे यश मला माझ्या स्वतःच्या कष्टावरती आणि स्वतःच्या मेहनतीवरती मिळालं आहे. तर अनामिका बोलते काश हे असं झालं असतं, पण हे असं काहीच झालेलं नाही आहे. त्याला बोलते की तू आतापासून एक नवीन जर्नी चालू करतो आहेस आणि ती जर्नी चालू करताना तू काम करत असताना तू कुठल्याच अंधारात राहू नये, म्हणूनच मला तुला ही गोष्ट सांगावीशी वाटते. बरोबरच सोहम हा अनामिकाला बोलतो की काय बोलायचं आहे ते तू पटकन बोल. तर लगेचच अनामिका बोलते की सोहम, तुला हे आज जे काही काम मिळालं आहे किंवा जे काही संधी मिळाली आहे ही फक्त आणि फक्त अद्वैत दादामुळे मिळाली आहे, ही तू स्वतःच्या कष्टावर नाही कमावली आहेस. त्याबरोबरच सोहम हा शॉक होतो आणि तिला बोलतो की काहीही काय बोलतेस. तर त्याबरोबरच सोहमला अनामिका बोलते की हो, मला असंही कळालं आहे की त्यांना तुझ्या एफर्ट्स, तुझ्या कामाशी काहीच घेणं देणं नव्हतं. त्यांनी फक्त चांदेकरांचा तू मुलगा आहेस आणि त्यासोबतच अद्वैत चांदेकराचा तू भाव आहेस आणि त्यांना अद्वैत चांदेकरांचा शब्द हा खाली पडून द्यायचा नव्हता, म्हणूनच त्यांनी तुला आज ही संधी दिली. म्हणजेच हेच झालं ना की तुझ्या कष्टामागं काहीच फळ नाही, पण मात्र अद्वैत दादानी ही संधी त्यांनी तुला द्यायला सांगितली, म्हणूनच त्यांनी तुला ही संधी दिली आहे. त्याबरोबरच सोहम हा अनामिकाला सांगतो की काही काय बोलतेस तू, असं नाही होऊ शकत. तर मात्र अनामिका ही सोहमला समजवते की मी काही नाही बोलत आहे सोहम, जे खरं आहे तेच मी तुला सांगते आहे. जर तुला माझ्या बोलण्याची खात्री पटत नसेल तर तू हवं तर तुझ्या बॉसला सांगू शकतोस किंवा तू त्याला विचारू शकतोस, कारण हेच खरं आहे. हे सगळं ऐकून सोहमचा पारा चढतो आणि तो मात्र फारच चिडतो. तो अद्वैतकडे रागाच्या नजरेने पाहू लागतो. अनामिका मात्र इकडे किचनमध्ये उभं राहून त्याला खूप भडकवत असते. त्याला सांगत असते की हे तुझं कष्ट नाही आहे, हे फक्त तुझ्यावर केलेला उपकार आहे. या सगळ्या गोष्टी ऐकून मात्र सोहम खूप चिडतो. त्याला काय बोलू काय नाही हे सुद्धा कळेनसं होतं. तितक्यातच डायनिंग टेबलवर अद्वैतला दिसतं की आई ही कॉफी इकडेच विसरून गेली, म्हणून तो आईला कॉफी द्यायला जातो. तर तितक्यातच सोहम हा बाहेर येतो, त्याला धक्का मारतो आणि निघून जातो. अद्वैत मात्र विचारत राहतो की छोट्या छोट्या गोष्टींवरती मला सॉरी बोलणारा अचानक आज मला धक्का लागला तरी मला सॉरी न बोलता निघून गेला. अनामिका मात्र ते सगळं पाहत असते. तितक्यातच अद्वैत हा अनामिकाला विचारतो की तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे का. अनामिका त्याला बोलायला जाते. इतक्यातच आबा म्हणता की अरे काय नाही झालं, कुठले तरी त्याला काम आठवलं असेल म्हणूनच तो गेला असेल, नाहीतर उगाचच कशाला तो जाईल असं तुला धक्का मारून. त्यावरच आबा म्हणतात की तुला माहिती आहे ना त्याची सवय कशी आहे, एखादं काम त्याला आठवलं तर तो इथला तिथला कुठला न विचार करता तो सरळ निघून जातो. तर दुसरीकडे अद्वैत हा त्याच्या आईच्या खोलीत येतो, त्याच्या आईला कॉफी देतो. त्याच्या आईला म्हणतो की आई तू तुझी कॉफी ही डायनिंग टेबलवरच विसरली होतीस. तर आई त्याला म्हणते की हो तू कशाला घेऊन आलास, पण अंजुला वगैरे कोणाला तरी सांगायचं ना. तर आई ही म्हणते की अरे ठीक आहे राहू दे, ठेव आता कॉफी. तर अद्वैत हा कॉफी ठेवतो आणि त्यासोबतच त्याची आई त्याला सांगते छान झाली आहे बरं का कॉफी, म्हणून त्याला म्हणते की काय झालं आहे का. तर अद्वैत काय नाही असं म्हणून त्याच्या आईला टाळायचा प्रयत्न करत असतो, पण तो परत जात असतो. इतक्यातच त्याला सुचतं की मला बोलायला हवं म्हणून. तर लगेचच तो परत मागे फिरतो आणि त्याच्या आईला बोलतो की आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून. तर तो तिकडची कॉफी सरकवतो आणि आईच्या बाजूला जाऊन बसतो. आईला बोलतो की आई मला ना तुझ्याशी काहीतरी गंभीर असं बोलायचं आहे. तर त्याची आई त्याला विचारते की काय झालं, काही सिरियस आहे का किंवा काही टेन्शन आहे का तुला. तर त्यासोबतच अद्वैत म्हणतो की नाही मला काही टेन्शन नाही आहे, पण मात्र मला तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे मला तुला हे सांगायचं आहे की जेव्हापासून कला नाही आहे किंवा जेव्हापासून ती गेली आहे तेव्हापासून मला माझ्यामध्ये काही चेंजेस दिसत आहेत. काही असे चेंजेस दिसत आहेत जे मला असं वाटतं आहे की जे मला खरेमुळे झालेले आहेत. तर ती गोष्ट मला काहीशी कळेनसे झाली आहे, म्हणूनच मला ही गोष्ट तुला विचारायची आहे की नेमकं तुमचं आणि तुझ्या लग्नातलं म्हणजे बाबासोबतचं नातं हे तुझं कसं होतं.
मला प्लीज ही गोष्ट सांग, म्हणजे मला थोडीशी क्लॅरिटी मिळेल की माझ्या रिलेशनशिपमध्ये की नेमकं काय चालू आहे ते. त्यासोबतच तो तिला बोलतो की तू जर मला सांगितलंस तर मला थोडं बरंसुद्धा वाटेल. तर सरोज ही मात्र विचारतच येते आणि काय बोलू ह्याचा विचार करते. दुसरीकडे रोहिणीजवळ अनामिका ही धावत धावत येते आणि त्याला बोलते, मॅम जे काय तुम्ही मला काम सांगितलं होतं ते मात्र मी खूप भारी प्रकारे तसेच चांगल्या पद्धतीने पार करून आले. आता त्या सोहमला कळेल की तो कधीच खुश राहू शकत नाही म्हणून, आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा हा मलाच आहे. त्यासोबतच रोहिणीसुद्धा तिला म्हणते की फक्त तुलाच नाही तर मला पण आहे. कसं सोहमच्या मदतीने आणि अद्वैतच्या मदतीने आपण कशा अख्ख्या कुटुंबीला तोडू. त्याबरोबरच अनामिकासुद्धा म्हणते की हो बरोबर, त्या सोहमला मात्र मला कधीच आनंदी बघायचं नाही आहे. त्यासोबतच ती म्हणते की बॉम्ब हा फक्त असाच फुटत नाही, त्याला ठिणगी लागल्याशिवाय तो फुटावा लागतो. असं म्हणून ती रोहिणीला काय बकाय बोलत राहते. इतक्यातच तिला विचार येतो की ही बॉम्ब असाच फुटणार नाही म्हणून त्याच्यासाठी काही ना काहीतरी करावंच लागेल. तर ती लगेचच कॉल करते आणि निलेश असं फोनवर फक्त बोलते. तर दुसरीकडे सरोज ही मात्र अद्वैतला सांगत असते की आमचं नातं फारसं काही चांगलं नव्हतं. आधीचे काही महिने हे चांगले वागले माझ्याशी, पण त्यानंतरच खूप काही गोष्टी बदलून गेल्या. ते सांगते की काही महिन्यानंतर आपलं नातं हे असं होतं जेव्हा तो माणूस आपल्याला आवडून असं होतो, आपला संबंध संपतो. कधी कधी तर असं वाटतं की तो माणूस नकोच माझ्या नजरेसमोर. या सगळ्या गोष्टी होऊ लागतात. पण तुझ्या आणि माझ्या बाबांच्या बाबतीतसुद्धा हेच घडलं होतं. आमचे पण शेवटचे सुरुवातीचे सगळे महिने, काही महिने हे खूप आनंदात गेले. आम्ही दोघांनी खूप आनंदात संसार केला काही महिने, पण त्यानंतरच त्यांना मी नकोशी वाटले. त्यांनी आपल्या कंपनीची जबाबदारीसुद्धा लांब केली. एकदा तर मात्र मला खूप असं ताप भरला होता, पण त्यांनी घरी आल्यावरती मला साधं विचारलं पण नाही. मला व्हायरल फीवर झाला होता, पण त्यांनी साधी माझी विचारपूससुद्धा केली नाही. त्याच गोष्टी मला समजून गेलं की त्यांना मी नकोशी झाली आहे म्हणून. त्यासोबतच ते नाही तुझ्याकडे लक्ष द्यायचे, नाही माझ्याकडे लक्ष द्यायचे. खूप कठीण असा काळ होता, पण त्याच्यातून मी माझी स्वतःला सावरून घेतलं. पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांना हळूहळू मला माझ्या पद्धती आवडून अशा झाल्या होत्या. ते सकाळी जसे बाहेर जायचे तसे रात्री उशिराच घरी यायचे. त्यासोबतच मला माहिती होतं की कसं आता हे नातं पुढं टिकणार नव्हतं आमचं. म्हणूनच मी तुला आणि मला एकत्र सांभाळायचा डिसिजन घेतला. आणि आता तर माझा संवाद पूर्णपणे तुझ्या बाबाशी तर संपलाच आहे. आणि आतासुद्धा माझा संसार हा असूनसुद्धा नसल्यासारखाच आहे. एकदा की आपला संवाद त्या माणसाशी संपला म्हणजे आपलं नातंच आणि मग पुन्हा ते नातं जोडून ठेवणं किंवा टिकून ठेवणं खूप कठीण असं राहतं. हे सगळं ती मात्र अद्वैतला रडत रडत सांगत असते. अद्वैतसुद्धा हे ऐकत असतो आणि त्याला आईची त्याची स्वतःची ही अवस्था बघून त्याला खूप वाईट वाटतं. तो त्याच्या आईला धीर द्यायचा प्रयत्न करत असतो. तो त्याच्या आईला धीर देतो आणि बोलतो की आई मी आहे ना तुझ्यासोबत. ते म्हणूनच ती आई बोलते की हो बरोबर आहे, आपण आहोत एकमेकांसाठी. आणि लगेचच त्याची आई म्हणते की आता काळजी करू नकोस, आता मी ठीक आहे, जा तुला कामं असतील. म्हणून लगेचच अद्वैत हा जातो आणि त्याच्या आईकडे बघून मात्र एक विचार करतो, जसे माझ्या आईचा ही अवस्था झाली आहे, त्यांचा संवाद संपला आहे, तसं कधी ना कधी खरे आणि माझ्यामध्ये पण असंच होईल का? आमचा पण संवाद हा कुठेतरी संपून जाईल का? किंवा आमच्यामध्ये हे नातं तुटायची कधीतरी गरज पडेल का? हे सगळं मात्र त्याच्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात. त्याला काय बोलू काय नाही हे सुद्धा समजेनसं होतं. दुसरीकडे संगीता ही मात्र बाबांना सगळे यादीमध्ये सामान लिहायला लावते. ती एक एक गोष्ट त्यांना सांगते, ते एक एक गोष्ट मात्र लिहित जातात. प्रत्येक गोष्टीची ते भाव सांगते, ते लिहित जातात. कुठली भाजी आणली आहे कुठली नाही हे ते लिहित असतात. इतक्यातच संगीताच्या फोनमध्ये मेसेज येतो. ते बोलतात बाबांना की जरा मेसेज बघावं, कुणाचा मेसेज आहे. तर ते बोलतात की कलाचा मेसेज आहे. तर संगीता ही धावत येते आणि त्यांच्या हातातून फोन ओढते आणि बोलते की द्या इकडं, मला आलाय ना मेसेज तर मी बघते. तर संगीता लगेचच
कलाने पाठवलेला मेसेज पाहून तिला खूप भारी वाटतं. ती लगेचच बाबांना दाखवते की कलाने मोदकचा फोटो पाठवला आहे म्हणून. आणि त्यासोबतच कलाला तिला आवाजाचा मेसेज पाठवला आहे अशी ती बाबांना सांगते. हे सगळं पाहून कलाचा आवाज ऐकून सुद्धा खूप बरं वाटतं. कला ही आवाजात बोलते की आई, मी इकडे सुद्धा मोदक खाते आहे, पण तुझ्या हातातले जे मोदकाची चव आहे ती मात्र माझ्या जिभेवरची जातच नाही आहे. मी तिकडे आले की मात्र तू मला मोदक बनवून द्यायचेस. तर संगीता ही मात्र बाबांना सांगते की आपली कला आज सासरी असली तरी ती सारखी इकडे येते जाते करते, पण मला तिची इतकी आठवण येत नाही. पण मात्र आज ती एवढ्या लांब गेली आहे, दिल्लीला गेली आहे, तर इतकी लांब गेली आहे असंच वाटतं आहे मला तर. तर बाबा म्हणतात की अगं संगे, तू कशाला काळजी करतेस? तिकडं तिच्या सासूबाईंनी तिच्यावर जबाबदारी टाकूनच तिला पाठवलं आहे ना. तिची खात्री घेऊनच त्यांनी तिला पाठवलं आहे. तिचे सासरचे खूप चांगले आहेत, त्यांनी काहीतरी विचार करूनच त्यांना पाठवलं आहे. तर संगीता ही पण सोबतच ती बोलते की हो, तिच्या सासरचे खरंच खूप चांगले आहेत, ते खूप मोठे मनाचे माणसं आहेत. त्यासोबतच संगीताला खूप बरं वाटतं की माझ्या दोन्ही पण मुली ह्या चांगल्या घरात गेल्या आहेत म्हणून. त्यासोबतच बाबा पण बोलतात हे मात्र खरं आहे, आपल्या दोघी पण मुली ह्या खूप चांगल्या घरात गेले. आणि लगेचच ती बोलते की थांबा, मी कलाला कॉल करते. ती कलाला कॉल लावायला जाते तर फक्त रिंगच वाजत असते, कॉल काय लागतच नाही. इतक्यातच ती बोलते हाय का, आवाजाचा मेसेज पाठवला पण कॉल काय उचलना झाली. तर त्याबरोबरच बाबा बोलतात की कुठल्या तरी कामात असेल ती, म्हणून ते लगेचच बोलतात की आता थांबा, मी पण तिला आवाजाचा मेसेज पाठवते, म्हणजे तिला तो दिसेल आणि ती लगेच मला फोन करीन. तर संगीता ही मात्र कलाला आवाजाचा तिला बोलते की तू लवकर इकडे ये, म्हणजे मी तुला माझ्या हाताचे गरम गरम उकडीचे मोदक खाऊ घालेल आणि तुलासुद्धा बरं वाटेल आणि मलासुद्धा बरं वाटेल म्हणून. तर तिचा मेसेज पाठवून होतो तसं ती बोलते की आता अद्वैतरावांचं आणि कलांचं सगळं चांगलं होणार आहे, हे मात्र मला माहिती आहे. कारण अद्वैतराव आता आपल्या कलाचा खूप चांगला विचार करत आहेत आणि तिची काळजी पण घेत आहेत, आणि ह्याची मलासुद्धा खात्री आहे. देवी आहे हे सगळंच खूप नीट करेल. तर दुसरीकडे रजनी मात्र जे काय सोहमला आवडतं ते सगळ्या पदार्थ बनवत असते. ती सगळं बोलते की खीर बनव, पुरी बनव, सगळं कसं माझ्या सोहमच्या आवडीचं झालं पाहिजे. तर इकडे बाहेर सगळे बसलेले मात्र रजनीकडे पाहतच असतात. इतक्यातच आबा येतात आणि हे रजनीला हाक मारतात. तर इतक्यातच रजनी आले आबा म्हणून ती आबांजवळ जाते. तितक्यातच आबा विचारतात की आज सगळं सोहमच्या आवडीचं वाटतं. तर लगेचच रजनी ही आबाला उत्तर देते की हो, आता माझ्या मुलाला त्याच्या मनाप्रमाणे काम मिळालं आहे, तो खूप खुश असेल, मेहनत करेल, आणि जेव्हा तो घरी येईल तेव्हा त्याला त्याच्या आवडीचं खायला नको, म्हणूनच मी त्याच्या आवडीचं सगळा बेत बनवला आहे. तर इतक्यातच अद्वैतसुद्धा तिकडे येतो आणि बोलतो काकी, तू अजिबात काळजी करू नको, त्याला फक्त एका किकस्टार्टची गरज होती आणि ती आता तिला मिळाली आहे. त्यासोबत आता सगळ्या गोष्टी ह्या मात्र त्याच्या चांगल्याच होणार आहे. तितक्यातच रजनी ही सुद्धा बोलते की तुझा आधार आम्हाला आहेच रे, पण त्यासोबतच सोहम आता चांगल्या मार्गाला लागला आहे, हे मात्र खूप चांगली गोष्ट आहे. आणि तू त्याच्यापासून दारू न प्यायची जी शपथ घेतली आहेस ती मात्र घेऊन खूप बरं वाटलं. त्यासोबतच रजनी ही रडत रडत खाली बसते. सरोज मात्र तिला धीर देते आणि बोलते की तू रडू नकोस, मला कळते तुझी काळजी. त्याबरोबर अद्वैत बोलतो काकी, तू अजिबात आता काळजी करू नकोस, सोहम हा माझा धाकटा सक्का चुलत भाऊ आहे, ह्याची काळजी मात्र मीच घेणार ना, अजून कोण घेणार. तर रजनी बोलते रात्र मला त्याच्या काळजीत झोप नाही लागत आणि अजूनही लागतच नव्हती, पण आजपासून तो जे काय बोलला आहे त्याच्यापासून मात्र मला आजपासून रोज रात्री झोप लागणार आहे आणि आता माझ्या मनाला कुठलीच काळजी नसणार आहे. आणि त्याचबरोबर ती सरोजला बोलते माझी ही काळजी तुम्ही तर समजूच शकता ना वहिनी. त्याचसोबतच सरोज तिला बोलते हो ग, तुझी काळजी मी मात्र समजू शकते. आजपासून रोहन नाही, सोहम हा चांगल्याच मार्गावर जाणार आहे. आणि त्यासोबतच अद्वैत हा खाली बसतो आणि त्याच्या काकीला बोलतो की तू काळजी करू नकोस, मी त्याच्यासोबत नेहमी आहे आणि त्यासोबतच त्याला कुठलीही गरज लागली तरी तो माझ्याकडे येईलच
आणि त्यासोबतच काकी त्याला बोलते की तुझा आधार हा मला नेहमी आहे रे, फक्त असाच तू सोहमच्या पाठीशी उभा राहा म्हणून. आणि तो आता ह्यापुढे सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच घडणार आहेत. तर इतक्यातच सोहम हा दारावरती लंगडत पुंगडत आणि त्यासोबतच तो मात्र पूर्ण दारू पिऊन आलेला असतो. तो दारू पिऊन येत येत घरामध्ये टाळ्या वाजवत येत असतो. सगळे मात्र त्याला बघून शॉक होतात आणि आजचा हा भाग इकडेच संपतो.